कार मंडळी कसे आहात सर्व. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचं नाव आहे मानकापे. अनुभव कुणाल रसाळ. हा बराच जुना प्रसंग आहे जो माझ्या मामासोबत घडला होता. प्रसंग साधारण 1970च्या काळातील असावा. माझा मामाच्या लहानपणीचा. त्याचा जन्म मुंबईचा झाला जिथे तो मोठा झाला. पण काही वर्षांसाठी त्याला आमच्या गावी म्हणजे कोकणात शिकायला पाठवले. मामा त्याच्या 2 भावंडांबरोबर माझ्या काकांकडे राहायचा. मध्यमवर्गीय कुटुंब असल्याने अगदी साधी जीवनशैली होती. चैनीच्या गोष्टी जवळपास नव्हत्याच. नेहमीची दिनचर्या, घर, शाळा, पुन्हा घर आणि अधूनमधून खेळायला बाहेर पडायचे तेवढाच काय तो विरंगुळा. गावात जेव्हा एखादे लग्न समारंभ असायचे तेव्हाची काय ती मजा वगैरे करायला मिळायची. त्यामुळे गावात कोणाकडे लग्नाचे आमंत्रण आले की जवळपास संपूर्ण गाव हजेरी लावायचे. लहान मुलं तर अशा समारंभाची वाटच पाहत असायची. अशाच एका संध्याकाळी शाळेतून घरी आल्यानंतर माझा मामा आणि त्याची भावंडं घराच्या मागच्या परिसरात खेळत होती. तेवढ्यात गावातल्या एका ओळखीच्या व्यक्ती घरी आला. तो लग्नाचे आमंत्रण द्यायला आला होता, जे गाडी थोड्याच दिवसांनी गावातच होणार होतं. आमंत्रण मिळाल्याचे कळल्यानंतर मामा आणि त्याची भावंडं सगळी एकदम खुश झाली. लग्नात कधी जायचे, कोणते कपडे घालून जायचे याची चर्चा सुरू झाली. पण माझा मामा मात्र शांत होता. त्याच्याकडे लग्नात घालून जाण्यासाठी कपडे नव्हते. त्या काळी गाव अगदी मागासलेला होता. त्यामुळे नवीन कपडे खरेदी करायचे असेल तर तालुक्याला जाऊन तिथल्या दुकानातून आणावे लागत असे. माझ्या मामाने काकांना विनंती केली की मला लग्नासाठी कपडे आणायला जाऊया का? माझ्याकडे लग्नात घालण्यासाठी काहीच नाही आहे. त्याचे काका अतिशय प्रेमळ होते आणि माझ्या मामाला अगदी जीव लावायचे. त्यामुळे मामाने जेव्हा त्यांना विचारले तेव्हा जास्त काही विचार न करता ते लगेच तयार झाले. काका शेती करायचे म्हणून त्यांचा संपूर्ण दिवस शेतात जायचा. त्यामुळे शेतातली सगळी कामं आटोपल्यानंतरच त्यांना जाता येणार होते. येत्या शुक्रवारी संध्याकाळी सगळी कामं उरकून त्यांनी तालुक्याला जाण्याचे ठरवले. थंडीच्या दिवसांना सुरुवात झाली होती. त्यामुळे दिवसेंदिवस वातावरणात गारवा वाढत होता. त्या काळी प्रवास करण्याची साधनं अगदी तुरळक होती. संध्याकाळी त्यांनी जरा लवकरच काम आटोपलं. मामाही शाळेतून घरी आला. दोघेही तयारी करून साधारण 7 वाजता जायला निघाले. काकांकडे दुचाकी होती त्यामुळे त्यावरच त्यांना निघावे लागणार होते. तसेही रात्रीच्या वेळी बस मिळेल याची शाश्वती नव्हती. त्यामुळे दुचाकीने गेलो तर केव्हाही निघता येईल असा विचार त्यांनी केला. साधारण 45 मिनिटाचा रस्ता होता. त्यांना पोचायला जवळपास 8 वाजले. मामाने कपडे वगैरे खरेदी केले आणि ते जायला निघाले. पण तितक्यात मामाने हॉटेलमध्ये जेवणाचा हट्ट केला, कारण मामाला त्याकाळी खूप उत्सुकता होती. काकांनी त्याचा तो हट्ट पुरवला. हॉटेलमध्ये जेवत असताना काकांना त्यांचा एक जुना मित्र भेटला आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. त्यांच्या गप्पा इतक्या रंगल्या की त्यांना वेळेचे भानच राहिले नाही. पण नंतर काकांना लक्षात आले की बराच उशीर झाला आहे आणि आपल्याला अजून तासभर प्रवास करावा लागणार आहे. घड्याळात पाहिलं तर 11:30 वाजले होते. ते घाई करतच हॉटेलमधून बाहेर आले. त्या रात्री तर थंडीने कहरच केला होता. त्यात ते दोघे दुचाकीवर निघाले. बोचरी थंडी आणि त्यात लागणारा तो वारा अक्षरशः कापरं भरवणारा होता. साधारण 15 मिनिटात ते वेशीपासून बाहेर आले. तो समुद्र किनाऱ्याचा परिसर होता. डाव्या बाजूला सुरूची झाडं आणि उजव्या बाजूला समुद्र किनारा. दिवसा तो परिसर अगदी निसर्गरम्य वाटायचा. त्यामुळे नेहमी तिथे पर्यटकांची गर्दी असायची. पण तोच परिसर रात्री गडद अंधारात अतिशय जीवघेणा वाटायचा. थंडी असल्यामुळे काका अतिशय हळू गाडी चालवत होते आणि जेणेकरून वाऱ्याचा त्रास कमी होईल. पण अचानक काकांनी दुचाकीचा वेग वाढवला. मामाला ते पटकन जाणवले. त्याच्या जवळपास दुप्पट काका गाडी चालवू लागले. मामाने त्यांना विचारले की काय झाले अचानक. तसे काका म्हणाले, डोळे बंद कर आणि मी जेव्हा सांगेन तेव्हा डोळे उघड. मामाने डोळे बंद केले. पण तो विचारात पडला की काकांनी असे अचानक डोळे बंद करायला का सांगितले. काका गाडी अतिशय वेगात चालवू लागले. मामाला उत्सुकता लागून राहिली होती म्हणून तो न राहवत डोळे उघडले आणि काय घडतंय ते पाहू लागला. त्याला जे दृश्य दिसले ते पाहून त्याच्या डोळ्यावर त्याला विश्वासच बसला नाही. 10-12 माणसं एका हातात कंदील आणि दुसऱ्या हातात काठी घेऊन रस्त्याकडे उभी होती.
सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे त्यांना मुंडकीच नव्हती, त्यातल्या एकालाही नव्हती. त्याने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पाहिले तर तिथे तशीच माणसे उभी होती. आता ती माणसं होती की अजून काही ते कळायला मार्ग नव्हता. त्यांची गाडी वेगात असली तरीही ती मुंडकी नसलेली माणसं त्यांना पुन्हा पुन्हा दिसत होती. ती सगळी माणसं काहीतरी मागत होती. मामा तर प्रचंड घाबरला होता आणि तरीही तो काकांना विचारू लागला, काका हा सगळा प्रकार काय आहे? कारण काकांना तो प्रकार माहिती होता आणि गावकऱ्यांकडनं सगळं त्यांनी ऐकलं होतं. ते सुद्धा हा प्रकार पहिल्यांदाच पाहत होते. ते मामाला म्हणाले, गप्प बस, काही बोलू नकोस. त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. काकांचे बोलणे ऐकून मामाने घाबरून डोळे अगदी घट्ट बंद केले आणि त्यांना घट्ट मिठी मारली. पुढच्या काही मिनिटात ते परिसरातून बाहेर पडले. तसे काकांनी मामाला सांगितले की आपण आता त्यांच्यापासून लांब आलो आहोत. जेव्हा ते घरी पोचले तेव्हा बराच उशीर झाला होता. सगळी त्यांची वाट पाहत बसले होते. घरात शिरल्यावर मामाच्या आजीला लगेच कळले की मामाला ताप भरलाय आणि तो विचारलेल्या प्रश्नाचा कसलाही उत्तर देत नाहीये. काकांनी घरच्यांना सांगितले की शांत व्हा, त्याला झोपू द्या आणि काय विचारायचं ते उद्या सकाळी विचारा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते दोघेही उठले तेव्हाही मामाला खूप ताप होता. काकांनी रात्री घडलेला भयानक प्रसंग सांगितला आणि ते त्यातून बाहेर कसे पडले ते सांगितले. तेव्हा आजीने सांगायला सुरुवात केली, तुम्ही ज्यांना पाहिले ते मानकापे होते. ते अतृप्त आत्मे होते ज्यांचे मुंडके छाटून त्यांना मारण्यात आले होते. ते वाटसरूंना काहीतरी विचारून अडवतात आणि आपण त्यांना उत्तर दिले तर ते आपल्यालाही तसेच भयानक प्रकारे मारून टाकतात. 90च्या शतकात असे मानले जायचे की तो परिसर त्या आत्म्यांनी झपाटलेला आहे आणि रात्री त्या भागातून प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणेच आहे. धन्यवाद मित्रांनो. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.